मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। ठाण्यात एकनाथ शिंदे स्वतंत्र लढणार असल्याचंही कळतंय। पुण्यात अजितदादांचं एकला चलो रे पाहायला मिळू शकतंय। पुण्यात भाजप शिवसेना एकत्र लढतील अशी शक्यता आहे। आउटगोईंग टाळण्यासाठी महायुतीनं हा मेगा प्लॅन आखलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतेक ठिकाणी महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मात्र काही ठिकाणी युती शक्य नसल्याचंही दिसून येतंय। नको तिथे युती केली तर महायुतीचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे शरद पवारांकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। युती करून स्थानिक पातळीवर पक्षातील कार्यकर्त्यांना अडचण होणार नाही याची काळजी घेण्याच्या महायुतीच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेत। उर्वशी, महायुतीचा हा मेगा प्लॅन समोर आलेला आहे। काही ठिकाणी युती होईल, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दिली जाईल का तर आपल्याकडचे जे उमेदवार असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील ते फुटू नये याच्यासाठी हा मेगा प्लॅन दिसतोय। नक्कीच महायुती जिथे शक्य नाहीये तिथे मैत्रीपूर्ण लढतील अशा ठिकाणी असं महत्वाचं या प्लॅनिंग मध्ये दिसून येत आहे। नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत जे राज्यात निवडणुका होणार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महत्वाचं म्हणजे हे की महायुती मॅक्झिमम ठिकाणी एकत्र लढणार, मात्र काही ठिकाणी युती शक्य नाहीये आणि तिथे मैत्रीपूर्ण लढत देणार आहे असं समजून येत आहे। खास करून मुंबई महानगरपालिका तिथे बघितलं तर एकत्र लढणार आहे। ठाण्यात मात्र शिवसेना सहज एकत्र लढणं हे थोडं कठीण आहे, म्हणून महायुती जे आहे एकत्र लढणार नाहीये तिथे। तसंच पुण्यात बघितलं तर तिथे अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र लढणार, मात्र भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढणार असं समजून येत आहे। नको तिथे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी युती जर केली तर खूप वर्षांपासून जे उमेदवार तयारी करतायत स्थानिक स्वराज्य सुरुवाती तर अनेक घडामोडी सध्या घडतायत। तुमच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत, मात्र आता आपण मुंबईमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत देखील जोडले गेलेले आहेत। ओम, महत्वाची माहिती समोर येते। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। सोबतच ठाण्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे स्वतंत्र लढणार असल्याचं बोललं जातंय। सध्या ग्राउंडवर काय घडामोडी घडताना दिसत आहेत? प्राची, खऱ्या अर्थानं 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील अशा प्रकारचं वातावरण सध्या तरी महाराष्ट्रात दिसून येते। या अनुषंगानं ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषदेच्या, स्थानिक नगर परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका तर आहेतच, परंतु मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत जिथे खऱ्या अर्थानं विविध पक्षांचं प्राबल्य आहे। भाजप मुंबईमध्ये अग्रेसर ठरतोय, पुण्यामध्ये अजितदादा तर ठाण्यामध्ये शिंदेंचं प्राबल्य अनेक वर्षांपासून दिसून येतं। या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत आणि हाय व्होल्टेज असलेली मुंबई महापालिका महायुती 3 पक्ष मिळून एकत्र पद्धतीनं निवडणूक लढवेल अशा प्रकारची माहिती समोर आली आहे। त्यासोबतच ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे एकला चलो रेच्या भूमिकेत असतील, तर पुण्यात अजित पवार स्वतंत्र पद्धतीनं एकटे ही निवडणूक महापालिकेची जी आहे ती लढवताना आपल्याला पाहायला मिळतील अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला मिळाली आहे। ज्या ठिकाणी मित्रपक्ष स्वतंत्र लढतोय तिथे उर्वरित 2 पक्ष एकत्र पद्धतीने ही निवडणूक लढवतील। अर्थात ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना एकटी लढेल, एकनाथ शिंदेची शिवसेना एकटी लढत असताना भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल, तर पुण्यामध्ये अजितदादांच्या विरुद्ध भाजप आणि शिवसेना एकत्र असेल अशा पद्धतीचं एक कॉम्बिनेशन, अशा पद्धतीचं एक सूत्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरल्याचं आपल्याला कळतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा निर्णय घेण्यामागची कारणं काय असू शकतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण पाहिलं असेल की लोकसभेनंतर जेव्हा परिस्थिती डामाडोल झाली होती त्यानंतर अनेक आमदारांनी, अनेक पक्षातल्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला होता, वाट धरली होती आणि जागा वाटपाच्या सूत्रामध्ये सुद्धा कुठेतरी अडचणी आल्यानंतर या प्रकारचे निर्णय झाले होते। त्याच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ नये आणि आपल्या पक्षातील जे उमेदवार आहेत ज्यांनी सातत्यानं तयारी केली ते इतर पक्षात जाऊ नये यासाठी सुद्धा या 3 पक्षांकडून अशा प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिली। त्यामुळे जर या पद्धतीनं निवडणुका झाल्या तर मुंबईत कुठलाही कलह महायुतीमध्ये अंतर्गत स्वरूपात पाहायला मिळणार नसला तरी सुद्धा पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना त्यातही
भाजपचे अनेक नेते हे एकनाथ शिंदेच्या विरोधात उघडपणे आता भूमिका घेत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये सुद्धा एक अशा प्रकारचं चित्र जर आपल्याला पाहायला मिळालं तर निश्चितच काही अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुद्धा होऊ शकतात. एक छोटासा संदर्भ असा तो म्हणजे 2017ला काही वर्षांपूर्वी जेव्हा महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा भाजप शिवसेना एकत्र होती, परंतु एकनाथ शिंदेंनी एक भूमिका ठाण्याच्या कल्याण डोंबिवलीच्या सभेमध्ये घेतली होती की मला या पद्धतीनं काम करणं शक्य होणार नाही. अर्थात अशा पद्धतीचं वातावरण आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये नसलं तरी सुद्धा अंतर्गत कुरबुरी मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं तर सध्या आपल्याला अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत, मात्र आता आगामी पालिका निवडणुकांमध्ये नेमकं चित्र काय असेल ते लवकरच स्पष्ट होईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि उर्वशी देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्या, तर उर्वशी तुम्हाला देखील धन्यवाद.